प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयातर्फे दरवर्षी आम्ही नवीन नवीन कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्याच्यामध्ये मागच्या वर्षी 11,108 नारळांची आम्ही शिवपिंड बनवली होती. त्याच्यामध्ये हजारो लोकांना शिव परमात्माचा संदेश मिळाला आणि ते नारळ पुन्हा आम्ही 8 दिवसांनी जाहीर केलेलं होतं की ज्यांना पण हे नारळ घ्यायचे 5-5 नारळ, ते नारळ बी सहज रीतीने गेले आणि त्यांना काही सहयोग द्यायचा होता ते सुद्धा त्यांनी आपल्या स्वखुशीने दानपेटीत टाकले. याच्या 3 वर्षापूर्वी रुद्राक्षची शिवपिंड बनवली होती, ती सुद्धा 11,108. नंतर साबुदाणा जवळजवळ 1 क्विंटल साबुदाण्याची आम्ही शिवपिंड बनवली होती. नंतर मग आम्ही मोती एकदम मोतियों से बने हुए मोती जे एकदम सुंदर मोती असतात बॉम्बेहून आणलेले होते, ते मोतीसुद्धा 11,108 अशी मोतीने ती सुंदर शिवपिंड बनवली. त्याचा बी सर्व भक्तगणांनी सुंदर लाभ घेतला. अशा दरवर्षी अलग अलग कार्यक्रम आयोजित केले जातात ब्रह्मकुमारी विद्यालयातर्फे. आणि या 2026मध्ये सुद्धा आम्ही 21,111 अशी हे केळी उपलब्ध करून आम्हाला एक शेतकरी बंधूंनी आपला प्रभूभाई राजपूत आणि डॉक्टर पवन पाटील यांनी दोघांनी आम्हाला केळी काल पूर्ण 2 छोटे हाती गाडी असते छोटा हाती, त्याच्यामध्ये भरून जवळजवळ 100 म्हणजे 1 क्विंटलच्या वरतीच असतील ते. त्याच्यात काही खराब बी निघाले, असे चांगले चांगले निवडून आम्ही 21,111ची शिवपिंड कच्ची केळ्यांची बनवली. काल बनवताना बरेच जण या ठिकाणी बघायला येत होते, तर त्यांना खूप विशेष वाटत होतं की दीदी तुम्ही कशी बनवली. इथं आमचे बरेच कर्मचारी सेवेकरी होते, जवळजवळ 25 ते 30 आमचे ओम शांती परिवारातले आमच्या ओम शांती दीदी आमचे येणारे जे सेवेकरी आहेत त्यांनी 30 भाई बहीण मिळून ही शिवपिंड काल सकाळपासून तर संध्याकाळी जवळजवळ रात्री 8 वाजून गेले होते, अशी पूर्ण 12 घंट्यामध्ये शिवपिंड तयार झाली. ओम शांती मार्फत दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण केळीचं महाशिवलिंग बनवलेले आहेत. दरवर्षी प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे शिवलिंग बनवतात आणि सर्व लोकांना त्याच्यापासून प्रेरित करतात आणि आपलं ब्रह्मकुमारी मार्फत सर्वांना ज्ञान मार्गात माहिती देतात. किती वेळपासून आलेले आपण दर्शन घेण्यासाठी? आम्ही म्हणजे सकाळचे 7 वाजेपासून आलो आणि सकाळी 7-7:30 पर्यंत मुरली आणि त्यानंतर मग आम्ही शिवलिंगाचं दर्शन आरती घेतली. काय सांगणार मावशी तुम्ही? दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग इथं पिंड केली जाते, तर त्याच्यातून एक ओम शांतीचे याच्यातून हाच एक संदेश आहे सगळ्यांना की त्यांना ज्ञान मिळावं, सगळ्यांना भक्ती मार्गातून त्यांना ज्ञान मार्गाकडे यावं, त्याकरता ही शिवलिंगाची एक स्थापना केली जाते आणि त्यामुळे मनामध्ये खूप परिवर्तन होतं आणि चांगलं वाटतं. ओम शांती. ओम. आज या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय चोपडा या विद्यालयातर्फे एक अनोखी अशी शिवलिंग आपण साकारण्यात आलेली आहे. तर ही जी शिवलिंग आहे ही 21,111 कच्च्या केळ्यांपासून ह्या शिवलिंगचं निर्माण झालेलं आहे. तर आज शिवरात्रीचा सर्व पर्वांमध्ये हा पर्व महान म्हटला जातो, तर याच्यामध्ये एक आध्यात्मिक रहस्य सुद्धा दडलेलं आहे. तर शिवरात्रीच का म्हटलं जातं, कारण आपण रात्री हा शब्दच का यूज करतो, तर जसं आपण बघतो की 12 घंट्याचा दिवस आणि 12 घंट्याच्या रात्री, तर ही ह्या स्वरूपाची रात्री नसून ही अज्ञान अंधकारची रात्री, ज्यामध्ये परमपिता परमात्मा शिव यांचं अवतरण होतं. गीतेमध्येही म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माची अतिग्लानी होते तेव्हा मी अवतार घेतो आणि असत्य धर्माचा विनाश करून सत्य धर्माची स्थापना करतो. तर परमात्म्याच्या अवतरणाचा हा दिवस तो आपण शिवरात्री म्हणून साजरा करतो. आणि त्यासोबतच आपण बघतो इकडे 1 लोटा जल आणि सगळ्या समस्यांचा हल. तर हे प्रतीक तरी कशाचं, तर कलश हे आपल्या बुद्धीचं प्रतीक आहे.
जेव्हा आपण पूर्ण समर्पण भावाने आपली बुद्धी शिव परमपिता परमात्म्यास समर्पित करतो तर निश्चित आपल्या जीवनातील सगळ्या समस्यांचा हल अवश्य होतं. तर ही शिवरात्री आपण बघतोय की विशेष आपल्या विद्यालयातर्फे 21,111 केळ्यांनी बनलेली ही शिवलिंग, तर याचं नियोजन अवघ्या काही दिवसातच तयार करण्यात आली. अवघ्या 2 दिवसात 2 ते 3 दिवसात हे शिवलिंगचं निर्माण करण्यात आलं. इथले जवळजवळ 10 ते 15 सेवाधारी जे कंटिन्यू 2 दिवसांपासून रात्रीचं दिवसाचं जागरण करून ही सेवा करत आहेत आणि आपल्या समोर इतक्या मोठ्या शिवलिंगचं निर्माण केलेलं आहे. तर सर्व भाविक भक्तांना नम्र निवेदन आहे, सर्वांनी या भव्य शिवलिंगचा दर्शनाचा लाभ घ्यावा. तर 15 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत या महाशिवलिंगीचे दर्शनाची वेळ आहे सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत आणि विशेष सकाळी 7 वाजता रोज आरती होईल आणि संध्याकाळी 7:30 वाजता ह्या शिवलिंगीची आरती होईल. तरी सर्वांना नम्र निवेदन आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यावा.